नमस्कार, मी निकिता डांगे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना आहे। आणि आज आहे रविवार, तर आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी सगळेजण आपली आपली कामं जी इसेन्शियल आहेत, कपडे लावणं किंवा घरातली जी स्वच्छता साफसफाई सगळं करतात। त्यामुळे कसं आठवडा सगळा आपला सोयीचा जातो। एक दिवस थोडे कष्ट मिळाले तरी चालेल, पण असं नाही आहे की आम्ही दिवसभरच नुसता कामातच असतो। बाकी पण वेळ असतो खूप। आणि थोडंसं 31st सेलिब्रेशन, परत थोडंसं न्यू इयरचं, यातच सगळे क्लिप्स येतील। तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि चला बघूया तर मग काय होते। तर सकाळ सकाळी चहा आणि पोहे खाऊन दिवसाची मस्त सुरुवात झाली। त्यानंतर मम्मी आणि पप्पा आले होते माहीला भेटायसाठी, कारण मम्मी पंढरपूरला जाऊन आली होती आणि त्याआधीच आम्ही नुकताच इकडे आलो होतो। त्यामुळे तिला घरी काय राहिलं नाही, त्यामुळे ती आली लगेच भेटायला। आणि आई वडील कधी पण येताना रिकाम्या हाताने कधीच येत नाहीत, काही ना काही घेऊन येतात। हे पप्पांनी अक्कलकोटवरून दारावर लावण्यासाठी आणलं होतं आणि बघता बघता थोडा वेळ थांबून ते लोकांची जायची वेळ पण झाली। आणि कितीही लग्नाला वर्ष झाली तरीही आई वडील जेव्हा आपल्या सासरहून जातात त्यावेळेला एक वेगळंच दुःख मनात होतं आणि ते कोणाला सांगण्यासारखंही नसतं। नंतर आम्ही दुपारी सगळं अंथरूण वगैरे धुवायला घेतलं। थोडे अंथरूण वगैरे धुवायचे राहिले होते, मी आता घेऊन चालले होते खाली। आणि पप्पांनी एक अशी मशीन घेतली आहे ज्यानं असं फोर्सनं पाणी त्या सगळ्या कपड्यांवर वगैरे जातं आणि एकदम स्वच्छ होतात आणि जास्त पाण्याचा पण अतिवापर कुठे केला जात नाही। थोडक्या पाण्यात अगदी छान सगळं धुवून निघतंय। आठवड्यातून एक दिवस जर सगळ्यांनीच घरासाठी दिला तर निश्चितच घर छान राहील आणि ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी आपल्याला रोज मिळतील, रोज त्रास होणार नाही प्रत्येक गोष्ट हुडकत बसण्यासाठी। आणि आमच्या इकडे तर सगळेजण रविवारी सगळा वेळ देतातच सगळ्या कामाला, जेणेकरून एका कुणावरच भार पडत नाही सगळ्या कामांचा। सगळ्यांमध्ये कामं वाटून घेतली जातात, केली जातात आणि त्यामुळे आठवडा सोयीचा जातो। इथे मामा आणि भाचीची मस्ती चालू होती थोडी। घरात असं हसत खेळत खेळीमेळीचं वातावरण असलं की कामं कशी पटकन होतात कळत पण नाही। त्यानंतर मी पार्किंग धुवून घेतलं। आठवड्यातून एकदा स्वच्छ पार्किंग धुवून घेतलं की घरसुद्धा खूप प्रसन्न वाटतं। कामाचा भार असा नाही वाटला पाहिजे, असं हसत खेळत कामं झाली की कामं केल्यासारखी पण नाही वाटत आणि एका कुणावर तो सगळा लोड पण नाही पडत। सगळ्यांनी आपापली जबाबदारी पूर्ण केली की सगळं घर पण छान राहतं, प्रत्येकाला सगळं वेळच्या वेळी मिळतं आणि घरात लक्ष्मी येते। त्यानंतर मी लिंबूचं लोणचं करायला घेतलं होतं। असे छान मस्त टप्पोरे लिंबू आणले होते पप्पांनी। त्यानंतर त्याच्या अशा फोडी करून घेतल्या मी आणि त्या मिक्सरला लावल्या आणि अगदीच बारीक नाही करायचं, थोडंसं रवाळ रवाळ राहिलं पाहिजे ते, म्हणजे चव चांगली होते। आणि त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे आणि त्यामध्ये मी साखर न वापरता गूळ घातला, कारण साखर बंद करायची होती सगळ्यांची। आणि गूळ घालून छान सगळं एकजीव करून घ्यायचं मिश्रण। पूर्ण त्याचा कलर जो आहे तो बदलला पाहिजे, असा कलर झाला पाहिजे। आणि ते चुलीवर किंवा गॅसवर जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरती ठेवून 15 ते 20 मिनिट तुम्ही ते हलवत राहायचं पूर्ण। मग त्याचा पूर्ण कलर चेंज होतो तोपर्यंत हलवायचं आणि त्याला असं तेल सुटतं थोडं आणि त्यानंतर लोणचं तयार होतं। मग डायरेक्ट 31 तारखेचा दिवस आहे हा आणि सगळ्यांचे कपडे वगैरे पडले होते, मग मी घडी वगैरे केले। आणि आज महिना अखेर असल्यामुळे सगळे लवकर येणार होते घरी, मग मी मिस्टरांचे कपडे सगळे घडी करून ठेवले
असं म्हणतात की पती के दिल का रास्ता उसके पेट से जाता है, पण अगदीच तसं काही नाही आहे. पेट सेच्या बरोबर त्यांच्या वस्तू किंवा त्यांचे कपडे वगैरे सगळे जर वेळेच्या वेळी जागच्या जागी मिळाले तरी सुद्धा स्वारी खुश होते. आणि असं काही नाही आहे की बायकांनी म्हणजे पुरुषांनी त्यांची त्यांची कामं केली पाहिजेत, आत्ता असं जग नाही आहे. पण कधी तर आपण प्रेमानं पण केलं तरी काय हरकत नाही आहे ना. प्रेमानं केलं तर त्यांना बरं वाटेल एखाद्या वेळेस. तसंच मी कधीतरी करून ठेवते सरप्राईज द्यायसाठी इस्त्री, कपडे सगळं त्यांचं जागच्या जागी ठेवायचं. म्हणजे कुठली गोष्ट विचारली आणि मिळाली नाही अशी व्हायला नको. म्हणजे आपला असं महत्त्व एक वेगळंच वाटतं त्यांना, की बाबा ही नसती तर माझं काय झालं असतं वगैरे. मी काय अगदीच अशा विचारांना समर्थन देत नाही आहे, की पुरुषांनी बाहेरचीच कामं करायला पाहिजे, स्त्रियांनी घरातलीच कामं करायला पाहिजेत, असं काही नाही आहे. पुरुषांनी त्यांची त्यांची कामं केली पाहिजेत. पण कधी तर आपण प्रेमानं स्वतःहून केलेलं काहीतरी वेगळंच सरप्राईज दिलेलं असं वेगळंच होतं ते. त्यानंतर फायनली मम्मी, किंजल आणि दीदी आले आणि बघा येताना ते केक घेऊन आलेले आहेत. मला केक खूप आवडत असल्यामुळे मम्मी अशा नाचत नाचत मला दाखवत होत्या. त्यानंतर त्यांनी येताना पावभाजी आणली होती. तीही आम्ही खाल्ली आणि मस्तपैकी न्यू इयरचं सेलिब्रेशन केलं. बघा जिंजू दीदी कशी माझ्यासोबत बसून खाते. माझं आणि किंजूचं खरंच एक वेगळंच रिलेशन आहे की ते असं सांगताही येत नाही असं आहे. तिलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तिच्याशिवाय करमत नाही. असं छान आमचं एक वेगळंच बॉन्ड आहे आधीपासून. मामी आणि भाची असं आमचं कधीच रिलेशन नाही आहे. आणि आम्ही अशी मस्तपैकी त्याच्यानंतर पावभाजी खाल्ली, मस्त केक खाल्ला. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.